नमस्कार, मी ओम बानसकर, म्हणजेच तुमच्या सगळ्यांचा लाडका मधुकर. तुम्ही आपल्या दहावीला भरभरून प्रेम देत आहात, त्यासाठी मनापासून आभार. पण तुम्ही आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेचच सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला नवनवीन अपडेट्स मिळतील, आपल्या दहावीचे नवीन एपिसोड पाहायला मिळतील. तर लगेचच सबस्क्राईब करा इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला आणि पाहायला विसरू नका 10वी. धन्यवाद. अरे वाईच पॅन्ट खाली घे, फांडी मला दिसतंय. हे शुभ्या, आज नीट बोल बर का, नाहीतर तुझा खून करून आज जाऊन बसीन मी. अरे बास कर की, दिसतेस की चांगलं, अजून किती नटतेस. काय दिसतंय चांगलं, नुसतं कापडीच नवीन दिसतात. मी आहे तसाच दिसतोय. म्हणलं होतं का नाही मी, माझी साताऱ्यात एक मैत्रीण नाही म्हणून, आणतो तिला. म्हणजे कसं याची सोय झाली असते. ते अरे म्हणजे तुझा हे पल्लीचा, रेशमीचा आणि थोडासा माझा बी मेकअप झाला असता का नाही. कुठे केला असता मेकअप, समधीकडे नुसती दाढी वाढवून ठेवल्यास. दाद्या वराडीला आता तिकडे कुणाला धाडलंयस का? हो नानो ना बाप. हो गेले गेले. अरे मानापानाचं बघावं लागतंय, पुन्हा तिला बी वाजवत आणावं लागल. आणि गाड्या येऊन थांबल्या म्हणजे पळापळ नको. हा रेशमाची आई पल्लीच आहे, आवरलं का तुमचं? हे नारळ हळदीचं घ्या आणि तिकडे जावं पटदिशी. हा भेटी गाठी घ्या त्यांच्या. शुभ्या तू बी जा त्यांच्या बरं. ए परत्या चल. ए तुझा, तुला सांगितलं ना मी इथं पद्यापाशी थांबतो, इथं कोण नाही. अरे आज तरी प्रदीप म्हण की. तू जा, मी प्रदीप दादापाशी थांबतो. मामी आम्ही बी जाऊ का हळद कुकू लावायला? होय होय चालतंय की, बरंच होईल. पण एक जणच जावा. हा दादापाशी थांबा की कलवरी म्हणून कोणतरी. बरं ठीक आहे, मी थांबते, पल्लीला जाऊ दे. होय चालतंय, जा. आणि हळदी कुंकू लावूनच जावा काय. शुभ्या तू पोरांना वाजंत्री घेऊन जा पुढं, आणि बायसने बी घेऊन जा. ओ ताई या हळदी कुकूचं घेऊन पटकन. ए पल्ली चल. ए बायानू चला. अरे कर की पटदिशी. झालं, आता कसं दिसतेस बघ. आय कसा दिसतोय ग मी? आत्ता शोभून दिसतोयस. चाफ्याच्या मायाचं काय झालं? चल आणली, बघितली, चल बाहेर गेल्यावर लावतो. ओ पाहुणं, अहो कुठं आहे नवरा मुलगा? आणा की त्याशनी बाहेर. परत लग्नाला उशीर झाला का नाही आम्हालाच नावं ठेवशीला. काय बाई, नवरी दारात उभी राहिली तरी ही बसली ती पोरींगत नटत. मामी गावा नवरी मुलीनं मी वाट बघितलेली चांगली असती. तर कवापासून वाटच बघायला लागलोय. आणा आता. आले ती. एवढा हळूहळू आल्या होता द्या, लग्नाचा टाइम कितीच व्हायचं. आता वाट कशाची बघताय? हे बायानो करा की हळदीला सुरुवात. हा आणि बघा तुम्ही दोघांनी ऐका, दोघांच्या खांद्यावर टावेल दिलेला आहे, नाही तर कपड्याला हात पुसशीला. उरका उरका लवकर, चला उरका. छान दिसते. तुमच्या एवढी नाही. पागल आहेस का? अगं ते मला वाटलं आमच्या गावातल्या पोरी आहेत.
डोळे गेले तर तुझं का पाकच फुल पडले. का ग आता तुला दिसना वय, तू कशी त्याला लावलीस तशी मी तुला चुकून हळद लावली. मुद्दाम लावली मी त्याला. बोलले चल की आपण बी खेळूया हळद. नको बाई, पुन्हा निघाली नाही म्हणजे नाही निघू दे की. अगं हळद चांगली असते, तेवढीच गोरी होशील मग लावायचं. खरंच फरक पडतोय, लावून तर बघ. आलेच मी. जिल्हा राजधानी सातारा या लग्न सोहळ्यानिमित्त इथं उपस्थित सर्व मित्रपरिवार पाहुणे मंडळींचं पुन्हा एकदा सहर्ष सहर्ष स्वागत. ऐकूया मस्त मराठी चित्रपट वाडा. माझं काळीज लागले नाचणं गाणं गाणं वाजू द्या.
नवऱ्या मुलीला आणाय कोण गेलंय जरा बघा की मामा. अहो कुरवलं गेलं की आणायला, आणि जानवस घर एवढं लांब दिलंय तुम्ही, टाइम तर लागणारच की नाना. अहो मामा, जानवस घर लांबच पाहिजे. पोरीला आपल्या घरात नाही तू असं वाटलं पाहिजे का नाही? हा अहो आबा मग वाईट जरा वाट बघा की. हा नवरीपेक्षा करवल्याला लय टाइम लावतात नटायला. तुला कसं माहित रे? आले आले आले. हॅलो हॅलो. आज या ठिकाणी प्रदीप आणि दीपाली यांना शुभाशीर्वाद द्यायला प्रदीप सहित या गावातल्या अनेक मुला मुलींनी ज्या शाळेत शिक्षण घेतलं त्या शाळेचे मुख्याध्यापक जंगम सर, शिक्षक कांबळे सर, पाटील मॅडम आणि जाधव मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. तरी समस्त पवार आणि शिंदे परिवाराकडून तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. मला वाटलं अक्षता पडायच्या आधी मतभेद बदललंस का काय, म्हणले येतेस का नाहीस. आता नाही मत बदलायचं, आणि तुमच्याकडे दुसरा पर्याय बी नाही. गपगुमानं सहन करायचा. देवाला दिवे लावा, गाईला वासरू सोडा. सगळ्यांना अक्षता मिळाल्या? हो लग्नाला सुरुवात करायची का? हो. शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धितम बल्लाळू मुरुडम विनायकमहं चिंतामणि तेवरम लेण्याद्री गिरिजात्मकं सुरवरधरं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे रांजणं संस्थितं गणपती कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान. आली लग्नगती समीप नवरा घेऊन यावा घरा ग्रह्योक्ते मधुपर्क पूजन करा अंतपटा ते धरा दृष्ट वधुवरा न करता दोघे करावी उभी वागंत्री बहुगलबला न करले कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान. काय विजित दिलेला शब्द केला की नाही पूर्ण? अहो सर मला माहितच होतं, काय बी झालं का नाही तरी तुम्ही येणार म्हणजे येणार. म्हणजे आमच्याबद्दल काय शंका होती होय रे? अहो नाही म्हणजे तसं नाही, पण तुम्हाला जरा जास्त काम असतात ना. म्हणजे आम्ही बिनकामाचे ना. तसं नाही हो मॅडम, पण ऐका सगळ्यांनी जीवन जायचं काय? हो पण तुम्ही आहात ना रे आमच्या बरोबर जेवता ना. अहो आम्ही वाढायला आहे की. चला. हो चल. चला चला या चल.
चला मंगळसूत्र आणा. या इकडे. मंगळसूत्र घाल. अभ्या तू इथं काय करतोयस आणि तिकडे जेवणाचं कोण बघते? अगं तिथं आहेत की पोर. म्हणलं समजायनीच काय करायचंय म्हणून मग इकडं आलो. चला कुणीतरी गाठ बांधायला पुढे या. आता गाठ कोण बांधायचं? आमची पल्लू आहे की. पल्लू कशी काय बांधेल? लग्न झालेली बाई बांधते. हा मग तुम्हीच या की. आता नाव बी घ्यायचं असतंय. जन्म दिला मातेनं, पालन केलं पित्यानं. जयंत्र नावाचं नाव घेते पत्नी या नात्यानं. आता तुम्ही दोघं घ्या. दीपाली तू एखादं नाव घेऊन मला बी सांग. मला कुठलं येतंय? मी काय पाठ केलंय वय? आता तुम्ही एवढं विचारी आहे, उलट तुम्हीच सांगा मला एखादं नाव. बरं घेतो. काय घेऊ? आता आईचा पदर सोड आणि बायकोचा दर. कवा बघल तेव्हा आहे हे काय आणि ते काय. अहो तसं नाही, आता घरात बहीण नाही ना त्यामुळं. म्हणजे पल्ली आहेच की बहीण, पण ती वाईज बारीक पडते ना. अरे मग दादा भीतोयस कशाला? हा बहीण नसली म्हणून काय झालं? एखादं नाव इथंच तयार कर आणि ऐकव की सगळ्यांना. बरं ठीक आहे. अक्षता पडताच अंतरपाठ होतो दूर. अक्षता पडताच अंतरपाठ होतो दूर. दीपाली झाली माझी सौभाग्यवती, सांगतात सनईचे सूर. दादा जमले बघ, एकदम बेस्ट. आता का नाही मी बी हेच पाठ करून ठेवतो बघ. तू आणि कशाला? हा म्हणजे आता असं कोणाचं लगीन असलं, कुणाला येत नसलं की लगेच पटकन सांगायला बरं ना, म्हणून. होय होय. मग आता वहिनीला बी सांग की एखादा उखाणा. वहिनीला? अगे येत असेल की तिला. वहिने म्हण. बकुळीचे फूल सुकले तरी जात नाही सुगंध. बकुळीचे फूल सुकले तरी जात नाही सुगंध. प्रदीपरावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाहीत ऋणानुबंध. अजून जेवण खाऊन राहिलेत तोवर रडायचा चालू आहे. रडत नाही, तुम्हाला सांगत्या तुमच्यासाठी सगळं सोडले. दाद्या आता गाठ बांधली. आता तुम्ही दोघांनी एकमेकांनी कवाच सोडायचं नाही अशी शपथ घेतली समजा. चला आता सप्तपदीला उभे राहा. उठा.